मी असं काही निवेदन केलं नाही। हां समाजाने एकरूप राहावं, एक संघ राहावं हां आणि एक संघ राहून आपले निर्णय घ्यावेत। बाकी कुणाच्याही भूलथापांना किंवा कशालाही बळी पडू नये एवढंच मी त्या ठिकाणी सगळ्यांना विनंती केली। बाकी काही नाही। मी समाजाकडे ही मला समाजाची बैठक आहे, या बैठकीला मला बोलवलं होतं, त्या बैठकीला आलो। मी माझं मत व्यक्त केलं की समाजाने एकरूप राहावं, नुसत्याच आपल्या हवेत गप्पा मारू नये, जास्त हे करू नये, सगळ्यांनी एकरूप राहावं, एक संघ राहून आणि समाजाच्या हिताचं काम करावं। नाही हे मला माहीत नाही, एक लक्षात ठेवा। मला शिवाजी साने असतील, आमचे करण गायकर असतील, यांचे मला काल फोन आले होते की अशी मराठा समाजाची बैठक लावलेली आहे आणि मी प्रत्येक बैठकीला आलेलो आहे। आजची काही पहिली बैठक नाही आहे। ज्या वेळेला मराठा समाजाची बैठक झाली त्या मराठा समाजाच्या प्रत्येक बैठकीला मी आलेलो आहे आणि एक सामाजिक बांधिलकी म्हणून बैठकीला यावं, हजर राहावं। बाकी नाही, मला मी तुम्हाला जे सांगितलं तोच माझा शब्द आहे की एक लक्षात ठेवा, मला कशासाठी बैठक लावली हे माहीत नाही, परंतु सामाजिक बैठक आहे, त्या सामाजिक बैठकीला या म्हणून मी या ठिकाणी आलोय। मी इथे काही उमेदवारी मागायला आलो नाही। अरे बाबांनो, मी एका पक्षाशी बांधील असलेला माणूस आहे, त्याच्यामुळं जास्त किस काढत बसू नका। तर चला ठीक आहे, माझं बोलणं झालंय, मला बोलवलंय, मी जाणार आहे, साहेबांना भेटणार आहे उद्या परवा। काय माझं बोलणं झालेलं आहे, मला बोलवलंय। नाही, मी कधी कोणाकडे काही मागितलं नाही। जे काही मागितलं मी माझ्या पक्षप्रमुखांकडे मागितलं, माझ्या पक्षप्रमुखांची इच्छा नाही झाली, मी बघेल पुढे आता काय करायचं ते। आमच्या दोघांमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती बोलणं होत असतं आणि साहेबांना मी मानतो, त्याच्यामुळे त्यांचं माझं बोलणं झालेलं।